अयोध्या यात्रेवरून परतणाऱ्या वारकऱ्यांवर कारवाई केली गेली। श्रीरामपूर आरटीओचा हजारोंचा दंड, भाविकांमध्ये संताप उसळला। बाभळेश्वर येथे वारकऱ्यांची गाडी अडवून भगवा ध्वज आणि बॅगवरून दंड ठोठावण्यात आल्याचा मोठा आरोप समोर आलाय। 5000 किलोमीटर प्रवास करून आलेल्या भाविकांना तासभर अडवून ठेवण्यात आले। धक्कादायक म्हणजे उपवास असलेल्या वृद्ध भाविकांची विनंतीही धुडकावल्याचा आरोप केला जातोय। अधिकाऱ्यांच्या वागणुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। यानंतर संतप्त वारकरी श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात दाखल झाले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची जोरदार मागणी केली जाते। प्रश्न एकच आहे, भाविकांवरच कारवाई का? नियम सर्वांसाठी समान आहेत का नाही? आमचे सर्व भाविक अयोध्यावरून देवदर्शन करून दोन धाम करून येत असताना मनवार रेल्वे स्टेशनवरून काही वाहनांमध्ये येत होते। तर त्या वाहन बाभळेश्वर या ठिकाणी आरटीओ अधिकाऱ्यांनी अडवले आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कारण सांगून त्यांनी दंड करायला लागले। तर त्यावेळेस आमचे महाराज मंडळी असेल, आमच्या माता भगिनी असेल, त्यांना सांगितलं की आम्ही देवदर्शन करून येतोय आणि आमच्या परतीच्या प्रवासाला चाललोय, तर कृपया तुम्हाला विनंती करतो की तुम्ही दंड करू नका। तरी त्या अधिकारी मॅडमने ऐकलं नाही आणि यांच्यावर सरसकट दंड केला 10,000 रुपये। 200-500 रुपयाच्या डिझेलवारी आलेल्या गाड्यांवरती 10,000 रुपये दंड करून हा कुठंतरी हिंदूंवर सुलतानी कर लादण्याचा प्रकार या आरटीओ अधिकाऱ्यांनी केलेला आहे। म्हणजे त्या हायवेनी वेगवेगळ्या प्रकारची अवैध वाहतूक होत असताना, गो तस्करी होत असताना या आरटीओ अधिकाऱ्यांना त्या गाड्या सापडत नाही, परंतु आमच्यासारखे सर्वसामान्य भाविक देवदर्शनावरून येत असताना त्यांच्यावर हजारो रुपयाचा दंड वसूल करण्याचा घाट हे श्रीरामपूरचे भ्रष्टाचारी करप्टेड आरटीओ अधिकारी करत आहे। हे कार्यालय म्हणजे फक्त आणि फक्त करप्शनचा अड्डा झाला आहे। म्हणजे यांना 5-5 हजार रुपये जर तुम्ही हप्ते दिले तर आमच्या गाड्यांवरती दंड करत नाही सर्वसामान्य लोकांचा, आणि जर यांना हप्ता दिला नाही तर आमच्या गोरगरीब भाविकांवर अशा प्रकारचा दंड करत आहे। हिंदुत्ववादी सरकार असताना हे अधिकारी हिंदू भाविक देवदर्शनावरून येत असताना हजारो रुपयाचा दंड वसूल करत आहे। म्हणून या आरटीओ अधिकाऱ्यांनी एवढं छान कार्य केलं आहे, गौरवाचं कार्य केलं आहे।